रामकृष्ण हरी माऊली. आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आता अगदी हाकेच्या अंतरावर आपला सावळा विठ्ठल उभा आहे आणि त्याची भेट फार झालं तर 50-55 तासाच्या अंतरानं आपली होईल. या भावनेतून प्रत्येक वारकरी आपली पावलं पुढं पुढं टाकत चाललेला आहे. आज संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांची पालखी ही पुढं मार्गस्थ होत असताना ठाकूरबुवाच्या समाधीस्थळा शेजारी जवळ आज ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचं गोल रिंगण होणार आहे. या रिंगणासाठी असंख्य भाविक तिथं थांबलेले आहेत आणि वारीतील वारकरी पण त्यात सहभागी होणार आहे. हे रिंगण झाल्यानंतर काही काळी तर विसावा घेतल्यानंतर ज्ञानोबारायांची पालखी पुढं बाजीराव विहिरीकडं प्रस्थान करेल आणि बाजीराव विहिरीच्या जवळ नजीक असलेल्या पालखी तळावर तिचा आज मुक्काम असेल. पालखी सोहळ्यात रिंगण हे सर्वांचं आकर्षणाचं आणि सर्वांना आवडणारा असा प्रकार असतो. मग ते उभं रिंगण असो की गोल रिंगण असो, मग ते मेंढ्यांचं रिंगण असो की अश्वानं घातलेलं रिंगण असो, त्या सर्व बाबतीत सर्वांना ते रिंगण कधी होईल, कसं होईल याची उत्कंठा असते. इकडं जगद्गुरू तुकोबारायांची पालखी ही मजल दर मजल करत आज पिराची कुडोली येथे मुक्कामाला थांबेल. येथे मुक्काम झाल्यानंतर उद्या सकाळी इथून ती बाजीराव विहिरीच्या पालखी सोहळ्यासाठी तुकोबारायांच्या पालखीसाठी जो पालखी स्थळ केलेलं आहे तिथं ती थांबेल. तिथं मग दोन्ही जगद्गुरू तुकोबाराया आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबांच्या पालखीची भेट होईल, की जी पुण्याच्या हडपसरच्या गाडी तळापासून दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगळे असतात आणि मग ते आता जसा विठ्ठल हाकेच्या अंतरावर येईल त्यावेळेस त्या दोन्ही पालख्यांचं इथं मनोमिलन होईल आणि मग तिथं त्या मनोमिलनाचा जो काही तिथला पारंपरिक समारंभ असतो तो पण पार पडेल. इकडं शेगावीच्या गजानन महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या अगदी जवळ पोचली आहे. आज तिचा पंढरपूरच्या नजीक असलेल्या माचनूर येथे मुक्काम असेल आणि आजचा मुक्काम संपल्यानंतर मग पालखी चंद्रभागेच्या तीरी उद्या संध्याकाळपर्यंत दाखल पण होईल अशी अपेक्षा आहे. सर्वांना मंत्रमुग्ध करणारा, सगळ्यांच्या मनावर गारूड करणारा असा पालखी सोहळ्याचा हा कार्यक्रम असतो. जवळपास 2 ते 3 आठवडे सर्व देहभान विसरून आपल्या संसाराची सुद्धा काळजी न करता वारकरी दिंड्यात पालख्यात चालत असतात. मुखी हरिनामाचा गजर असतो आणि समोर सर्वांचा लाडका असा सावळा विठ्ठल जो की युगे युगे विटेवरी उभा, त्याच्या भेटीची सर्वांना ओढ असते आणि त्या ह्याच्यातूनच सर्व त्यांना होणारा त्रास बाकी काही असेल ते विसरून पायी पालख्यांच्या पादुकासोबत चालत असतात. या ह्याच्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर आसपासच्या राज्यातील वारकरी पण असतात, त्याचबरोबर परदेशी पण अनेक लोक यात सहभागी होतात. काहींना ही वारी काय असते याची माहिती घ्यायची असते, तर काही भक्तिभावाने हे सर्व कसं घडू शकतं, शांततेत हे
2-2, 3-3 आठवडे लाखोचा जनसमुदाय कसा पुढं चालू शकतो याचा अभ्यास पण ते करतात. अनेकांनी ज्ञानोबा, तुकोबा, एकूण पालखी सोहळा, विठ्ठल यावर त्यांच्या देशातील भाषेत पुस्तकं पण लिहिली आहेत. काही तर अगदी विठ्ठलाचेच भक्त बनून गेलेले आहेत आणि काहींनी एकदा ते इकडे आले की परत जाण्याचं नाव पण घेतलेलं नाही. तर असा हा सर्वांना भावणारा, सर्वांना आपणच विठ्ठल आहोत हे जाणीव करून देणारा हा सोहळा आता ज्या दिवशी आषाढी एकादशी असेल, म्हणजे 17 तारखेला ती आहे, त्या दिवशी परत एकदा सर्व विठ्ठलाचे दर्शन घेतील, परत हरिनाम मुखातून हरिनाम नामाचा गजर करतील आणि मग आपल्या परतीच्या प्रवासाला लागतील. तुर्तास एवढंच. रामकृष्ण हरी माऊली.